विद्यार्थी मित्रांनो, गणित विषय सोपवण्यासाठी आम्ही पाया गणिताच्या या सदरातून अनेक व्हिडिओ सादर केलेले आहेत. त्यापैकी हा एक. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 2 ते 5,000 पर्यंतचा पाढा तयार करा एका मिनिटात ॲबॅकस सारख्या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय अगदी सोपा आहे. सोप्या पद्धतींचा गणित सोडवताना उपयोग करा. गणित हा विषय नक्की तुमचा मित्र होईल आणि गणित विषय तुमचा आवडता विषय होईल. तुमच्या मनातील गणिताची भीती काढून टाका. गणित हा विषय सर्व विषयात सोपा आहे. माझ्या पाया गणिताच्या या पुस्तकात गणित संकल्पना सोप्या पद्धतीने दिल्या आहेत. हे पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे. सोप्या पद्धतीने पाढे तयार करणे. या ठिकाणी 2चा पाढा आपण लिहू. 2 रेषा 10 वेळा आपण लिहिल्या. 2 + 2 रेषा 4, 4 + 2 रेषा 6, 8 + 2 रेषा 10, 12 + 2 रेषा 14, 14 + 2 रेषा 16, 16 + 2 रेषा 18, 18 + 2 रेषा 20. अशा प्रकारे 2चा पाढा तयार झाला. त्यानंतर 3चा पाढासुद्धा याच पद्धतीने लिहिला. 4चा पाढा बघा. 4 रेषा म्हणजे 4, 4 रेषांमध्ये 4 रेषा मिळवल्या 8, 8मध्ये 4 रेषा मिळवल्या 12, 12मध्ये 4 रेषा मिळवल्या 16, 16मध्ये 4 रेषा मिळवल्या 20, 20मध्ये 4 रेषा मिळवल्या 24, 24मध्ये 4 रेषा मिळवल्या 28, 28मध्ये 4 रेषा मिळवल्या 32. अशा प्रकारे 4चा पाढा तयार केला. त्याचप्रकारे 5चा पाढासुद्धा 5 रेषा 10-10 वेळा लिहून त्यांचीसुद्धा बेरीज करून पाढा तयार केला. तसंच 6चा पाढा 6 रेषा 10 वेळा लिहून बेरीज करून 6चा पाढा सहज प्रकारे तयार करता येतो. त्याचप्रमाणे 7चा पाढासुद्धा 7 रेषा 10 वेळा लिहून बेरीज करून आपल्याला 7चा पाढासुद्धा लिहिता येतो. या ठिकाणी 8चा पाढा लिहू. 8 रेषा 10 वेळा लिहिल्या. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8, 8मध्ये 8 रेषा पुन्हा मिळवल्या 16, 16मध्ये 8 रेषा पुन्हा मिळवल्या 24, 24मध्ये 8 रेषा पुन्हा मिळवल्या 32, 32मध्ये 8 रेषा मिळवल्या 40, 40मध्ये 8 रेषा मिळवल्या 48, 48मध्ये 8 रेषा मिळवल्या 56, 56मध्ये 8 रेषा मिळवल्या 64, 64मध्ये 8 रेषा मिळवल्या 72, 72मध्ये 8 रेषा मिळवल्या 80. अशा प्रकारे पुढील पाढेसुद्धा अशाच प्रकारे चिन्ह वापरून आपल्याला करता येतील. इथे काळा टिंब म्हणजे 10 आणि एक रेषा म्हणजे 1 एकक. अशा प्रकारे मानलं तर 12चा पाढा आपण या ठिकाणी लिहितो आहे. काळे टिंब 10 वेळा लिहिले आणि 2 रेषा 10 वेळा लिहिल्या. अशा रीतीने 12चा पाढा या ठिकाणी आपण तयार करत आहोत. या ठिकाणी 13चा पाढा लिहू आपण. काळा टिंब म्हणजे 10 आणि एक रेषा म्हणजे 1 एकक. 13, 26, 39, 52, 52 नंतर 2 आणि 3 5, 5 आणि टिंब 6, 8 आणि 3 11, 1 हातच्याला 7 आणि 8 1 9, नंतर 4 आणि 3 7, 10 आणि 1 11, 7. 21चा पाढा लिहू. 2 काळे टिंब, 2 दशक आणि 1 उभी रेषा 1 2, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 2 आणि 1 3, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, 6 आणि 2 8, 4 आणि 1 5, 8 आणि 2 10, 5 आणि 1 6, 10 आणि 2 12, 6 आणि 1 7, 12 आणि 2 14, 7 आणि 1 8, 14 आणि 2 16, 8 आणि 1 9, 16 आणि 2 18, 1 आणि 9 10, चला 1 18 19 आणि 2 21. याच पद्धतीने 21चा पाढासुद्धा लिहिला. काळा टिंब म्हणजे 10 आणि 1 उभी रेषा म्हणजे 1 एकक. 22चा पाढा या ठिकाणी आपण लिहित आहोत. या ठिकाणी एककामध्ये एकक मिळवायचे आणि दशकामध्ये दशक काळे टिंब मिळवायचे. 0 2 2, 11 आणि 2 13, 2 आणि 2 4, 13 आणि 2 15, 2 आणि 4 6, 15 आणि 2 17, 6 आणि 2 8, 17 आणि 2 19, 8 आणि 2 10, अचाला 1 19 20, 20 आणि 2 22. 23चा पाढा लिहू. उभ्या एककाच्या रेषा एककामध्ये मिळवायच्या आणि 2 काळे टिंब दशकामध्ये मिळवायचे. 3 आणि 3 6, 2 आणि 2 4, 6 आणि 3 9, 4 आणि 2 6, 9 आणि 3 12, अचाला 1 6 आणि 7, 2 9, 2 आणि 3 5, 9 आणि 2 11, 5 आणि 3 8, 11 आणि 2 13, 8 आणि
3 11, चला 1 13 आणि 14 आणि 15 16, 1 आणि 3 4, 16 आणि 2 18, 4 आणि 3 7, 18 आणि 2 20, 7 आणि 3 10, चला 21 आणि 21 2 23. 27चा पाढा लिहू. 2 काळे टिंब आणि 7 रेषा 10 वेळा लिहिल्या. 7 आणि 2, 7 आणि 7 रेषा 14, चला 1 म्हणजे 3 2 5, 4 आणि 7 रेषा 11, चला 1 5 आणि 1 6 7 8, 1 आणि 7 रेषा 8, 8 आणि 2 10, 8 आणि 7 रेषा 15, चला 1 10 आणि 11 आणि 2 13, 5 आणि 7 रेषा 12, 2 चला 1 13 आणि 14 आणि 2 16, 2 आणि 7 रेषा 9, 16 आणि 2 रेषा 18, 9 आणि 7 रेषा 16, चला 1 18 आणि 19 आणि 2 21, 6 आणि 7 रेषा 13, 13 से 3, चला 1 21 22 आणि 2 24, 3 आणि 7 रेषा 10, चला 1 24 25 आणि 2 27. याच पद्धतीने 125चा पाढा लिहू. इथे चिन्ह काळा टिंब व त्याच्याभोवती वर्तुळ 100 आणि काळा डॉट म्हणजे 10 आणि 1 उभी रेषा म्हणजे 1 एकक, तसेच काळा टिंब आणि 2 वर्तुळ म्हणजे 1000 असे चिन्ह घ्यावेत. 125चा पाढा लिहिताना 1 काळा टिंब वर्तुळ 10 वेळा, 2 काळे टिंब 10 वेळा आणि 1 उभ्या रेषा 5 उभ्या रेषा 10 वेळा अशा लिहिल्या. त्यानंतर एककामध्ये 5 रेषा मिळवल्या, दशकामध्ये 2 काळे टिंब मिळवले आणि शतकामध्ये काळा टिंब वर्तुळ मिळवलं. या ठिकाणी 0 आणि 5 रेषा म्हणजे 5, 0 आणि 2 काळे टिंब हे 2, 5 आणि 1 वर्तुळ काळे टिंब 6, 5 आणि 5 रेषा 10, चला 1 2 आणि 1 3, 3 आणि काळे डॉट 5, 6 आणि 1 7, 0 आणि 5 रेषा 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 5 आणि 5 10, चला 1 आणि 7 8 आणि 2 10, 0 10, चला 1 8 9 आणि 1 10, 0 आणि 5 5, 0 आणि 2 2, 10 आणि 1 11, 5 आणि 5 0, चला 1 3 3 2 5, 11 आणि 1 12. अशाच पद्धतीने आपण 2345चा पाढा लिहू शकतो. यासाठी 2 वर्तुळामध्ये काळा डॉट म्हणजे 1000 आणि 1 वर्तुळमध्ये काळा डॉट 100, काळा डॉट म्हणजे 10 आणि 1 रेषा म्हणजे 1 एकक. ते 2345चा पाढा लिहितो आपण. 5 आणि 5 रेषा म्हणजे 10, चला 1 4 आणि 5, 5 आणि 4 9, 3 आणि 3 6, 2 आणि 2 4, 0 आणि 5 5, 9 आणि 4 काळे टिंब 13, चला 1 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, चला 1 5, 5 आणि 2 7, 5 आणि 5 रेषा 10, चला 1 4, 4 आणि काळे डॉट 8, 0 आणि 3 3, 7 7 आणि 2 9, 0 आणि 5 5, 8 आणि 4 काळे डॉट 12, चला 1 3 आणि 4, 4 आणि 3 7, 9 आणि 2 11, 5 आणि 5 10, चला 1 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, चला 1 11 आणि 1 12, 12 आणि 2 14, 0 आणि 5 5, 7 आणि 4 11, चला 1 1 आणि 3 4, 14, 14 आणि 2 16, 5 आणि 5 10, 0, चला 1 हे 2 4 6, 4 आणि 3 7, 16 आणि 2 18, 0 आणि 5 5, 6 आणि 4 10, चला 1 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, 1, चला 1 8 आणि 1 9,
2 2 11, चला 1 1 आणि 1 2, 5 आणि 5 10, चला 1 1 आणि 4 5, 1 आणि 3 4, 21 आणि 2 23. Thanks for watching video. Subscribe and like our channel for watching art, craft, creativity, educational video, tricks of math, best positive thoughts, poems on life, Marathi suvichar on life, Warli painting and cartoons tutorial. Thanks for your valuable support.